मराठा आरक्षणाचा प्रश्न आता हळूहळू मार्गी लागायला लागला. सर्वात महत्त्वाची बाब होती ते म्हणजे मनोज जरांगे यांचं उपोषण सोडवणं. कारण मनोज जरांगे यांची प्रकृती कमालीची खालावली होती. उपोषण सोडायला आणखी 2-3 दिवस जर उशीर झाला असता तर परिस्थिती बिघडू शकली असती. त्यामुळे हे उपोषण सोडवण्यासाठी सरकार पातळीवरून आटोकाट प्रयत्न सुरू होते. आणि हे उपोषण सोडवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा संवाददूत जो व्यक्ती ठरला त्यांचं नाव आहे मंगेश चिवटे. मंगेश चिवटे हे महाराष्ट्र शासनामध्ये आरोग्यदूत म्हणून काम करतात. मात्र या आंदोलनाच्या आणि उपोषणाच्या कालावधीत त्यांनी संवाददूत म्हणून काम केलं आणि उपोषण सोडवण्याला यश आलं. मराठा आरक्षणाच्या लढ्याला बळसुद्धा मिळालं. तेच मंगेश चिवटे आत्ता आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मंगेश भाऊ, उपोषण सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले. खरं तर उपोषण सोडवण्याच्या 3 दिवस आधीपासून तुम्ही मनोज जरांगे यांच्याशी पडद्यावरती न येता चर्चा सुरू केली होती. पहिली चर्चा आपली कोण्या दिवशी झाली होती आणि कशी झाली होती? नक्कीच मला सुरुवातीला सांगायचं आहे की 14 ऑक्टोबरला जी महासभा झाली, विराट सभा झाली, त्या 14 ऑक्टोबरच्या सभा झाल्यानंतर गावी परतताना अनेक ठिकाणी दुर्दैवाने अपघात झाले आणि अशा अपघातग्रस्त मराठा बांधवांना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी आदेश दिले होते आम्हाला की मुख्यमंत्री सहायता निधीतून या अपघातग्रस्त मराठा बांधवांवर उपचार झाले पाहिजेत. आणि त्यानुसार कुठे संभाजीनगर शहर असेल, कुठं कोपरगाव असेल. म्हणजे एके दिवशी तर मला आदरणीय मनोजदादा जरांगे साहेबांचा रात्री 2 वाजता फोन आला कोपरगावच्या मला वाटतं SJS हॉस्पिटलमधून. आणि मला त्यांनी सांगितलं की इथेही आपला एक मराठा बांधव आहे. नाशिकमधून असंच रात्री एकदा मला फोन आला की इथे एक आपला अपघातग्रस्त बांधव या ठिकाणी ॲडमिट आहे अपोलो हॉस्पिटलमध्ये आणि यांना आपल्याला सर्वतोपरी मदत करायची संभाजीनगरच्या 2-3 पेशंटसाठी. आणि त्यांनी जेव्हा आम्हाला आदेशित केलं तेव्हा तात्काळ अशा अपघातग्रस्त बांधवांचे प्रस्ताव मुख्यमंत्री सहायता निधीला मागून घेणे, त्यांना अर्थसहाय्य करणे, ही प्रक्रिया माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या सूचनेनुसार तात्काळ राबवण्याची जिम्मेदारी मी घेतली. त्या पद्धतीनं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या सगळ्या टीमच्या सहकार्याने देखील मेहनत घेतली. हे बिलकुल माझं एकट्याचं याच्यामध्ये मी श्रेय आहे असं म्हणणार नाही. सगळ्याच टीमवर्क होतं आणि जशी जशी मेहनत व्हायला लागली तशी तसे तत्काळ संबंधित अपघातग्रस्त रुग्णांना अर्थसहाय्य मिळू लागलं आणि मग मनोजदादा जरांगेंचा माझा संवाद वाढायला लागला. दरम्यानच्या काळात काही मराठा बांधवांनी या सगळ्या आंदोलनाच्या काळामध्ये दुर्दैवानं टोकाचं पाऊल उचललं होतं, आत्महत्या केल्या होत्या. अशा टोकाचं पाऊल उचललेल्या आत्महत्याग्रस्त मराठा बांधवांच्या कुटुंबियांना त्या ठिकाणी 10 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचं देखील प्रावधान आहे. आणि त्याचा देखील मनोजदादा जरांगेंचा आम्हाला फोन यायचा की मंगेश असं असं या ठिकाणी झालेलं आहे, या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये आत्महत्या झाली. एके दिवशी त्यांनी स्वतःच्या मोबाईलवरून मला स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहून एक 7-8 नावं पाठवली. त्याची देखील कारवाई आपण गतिमानतेने केली. त्यांना देखील हिंगोलीमधल्या 3 मराठा बांधवांच्या कुटुंबियांना त्या ठिकाणी आपण 10 लाख रुपये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या निर्देशानुसार मुख्यमंत्री सहायता निधीतून दिले. आणि असा हळूहळू एक विश्वास म्हणूयात की एक डायलॉग तर सुरू राहिला, परंतु त्यांना देखील एक विश्वास बसायला लागला की हे जे बोलतो हा व्यक्ती चांगला आहे असं त्यांना विश्वास हा चांगला म्हणण्यापेक्षा एक अजून की बाबा हे बोलतोय ते होतं आहे, घडतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की सभा जी झाली अंतरवलीची विराट सभा, त्यामध्ये आपण बघितली की 150 एकर जागा होती ती परत 50 एकर वाढवली. अंतरवली, वाडी बुद्रुक अशी जी सगळी छोटी छोटी गावं आहेत, या सगळ्या गावातल्या काही शेतकऱ्यांनी स्वतःहून जागा दिली होती. मात्र सभेला एवढी विराट गर्दी झाली होती की मराठा बांधव कुठल्याही भागातून मिळेल त्या रस्त्याने म्हणजे शेतातल्या बांधावरून त्या ठिकाणी सभेस्थळी येण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे झालं असं की अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील उभं पीक आडवं झालं. मग त्याच्यामध्ये कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर, मूग, उडीद असेल. आणि मग या शेतकरी बांधवांनी खरं तर समाजासाठी योगदान दिलं होतं. आणि हे सगळं झालं असताना 441 शेतकऱ्यांचा मग आदरणीय मनोजदादांनी मला त्या ठिकाणी निरोप दिला की अशा पद्धतीनं शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्यांना नुकसान भरपाई मिळायला हवी. आणि मग आपण तात्काळ जिल्हाधिकारी जालना यांच्याशी संवाद साधला आम्ही. त्यांनी त्यांच्या माध्यमातून तहसीलदारांना सूचना केल्या आणि पंचनामे तुम्ही लवकरात लवकर कृषी विभागाला विश्वासात घेऊन सुरू करण्याच्या अनुषंगानं विनंती केली. हे सगळं झाल्यानंतर आता प्रॉब्लेम आला की कुठल्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत करण्यात येते. मग अतिवृष्टी असेल, नैसर्गिक आपत्ती म्हणजे भूकंप असेल किंवा या तत्सम जर काही गोष्ट असेल तर मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत करण्यात येते. आता ही केस तर थोडीशी वेगळी होती. म्हणजे सभेचं आयोजन केलं गेलं होतं, त्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक आले होते आणि त्यामुळे सगळं नुकसान झालं होतं. ही नैसर्गिक आपत्ती नव्हती. त्यामुळे शासकीय नियमांमध्ये म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीचे निकष असतील किंवा मदत व पुनर्वसन खात्याचे निकष असेल त्या
त्या दोघांमध्ये हे कुठेही बसत नव्हतं. ही बाब जेव्हा मी मनोजदादा जरांगेंना निदर्शनास आणून दिली त्यावेळी ते म्हणले काहीतरी मार्ग काढा. आणि त्यावेळी मग दादांची जी मागणी होती ती माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी मी कळवले आणि मुख्यमंत्री महोदयांनी देखील पुढाकार घेतला. आणि एक विशेष बाब म्हणून आपण मार्ग काढून त्या ठिकाणी मदत देखील सुपूर्द केली. जवळपास 32 लक्ष रुपये आपण त्या ठिकाणी सुपूर्द केले. लाठीचार्ज जो झाला होता गेल्यावेळी, लाठीचार्जचं एक मला आवर्जून सांगायचं की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पण त्या ठिकाणी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये त्यावेळी भेट दिली होती आणि जखमींना उपचाराचं आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्री सहायता निधीतून. जवळपास 18 ते 19 त्या बांधवांना पूर्ण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून उपचार केले गेले. या ठिकाणी डॉक्टर चावरे सरांचे देखील मला आभार मानायचे की त्यांनी देखील खूप सहयोग दिला. जवळपास 25,32,000 म्हणजे आपण गॅलेक्सी हॉस्पिटलला मुख्यमंत्री सहायता निधीतून तेवढी मदत जवळपास 25 लाखाहून अधिक केली आहे. नुकसान भरपाई दिली आहे, अपघातग्रस्त बांधवांना मदत केली आणि ह्या सगळ्यांचा पाठपुरावा करता करता मग त्यांच्याशी थोडीशी जवळीक वाढत गेली आणि त्यांनाही वाटायला लागले की बाबा आपण ह्याच्यावर चांगला मुलगा चांगला आहे, विश्वासू आहे. म्हणजे थोडक्यात मुख्यमंत्री सहायता निधी, वैद्यकीय सहायता निधी, नुकसानग्रस्तांना मदत या सगळ्या माध्यमातून तुम्ही मनोज जरांगे यांच्या मनामध्ये घर केलं आणि त्यांचा तुमच्यावरती विश्वास संपादन झाला. मग नंतरची मुद्दा जो पुढे सुरू झाला की ते उपोषणाला बसलेले होते. मग उपोषण सोडवण्यासाठी तुम्हाला त्यात एंट्री कशी करावी वाटली, एंट्री कशी झाली आणि त्याला मनोज जरांगेने प्रतिसाद कसा दिला? ज्या दिवशी आदरणीय मनोजदादांनी उपोषण सुरू केलं त्यावेळी देखील मी त्यांच्या संपर्कात होतो. दुसऱ्या दिवशी देखील माझा संपर्क झाला. मात्र तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या दिवशी माझा संपर्क त्यावेळी होऊ शकला नाही. म्हणजे दादांची पण तब्येत खूप डाऊन झाली होती, त्यांना बोलता येत नव्हतं आणि मग दादांचे सहकारी असतील, मग डॉक्टर तारक असतील, सरपंच असतील किंवा अन्य सहकाऱ्यांच्या माध्यमातून मी कुरुंकर असतील या अन्य सहकाऱ्यांच्या माध्यमातून तब्येतीचा आढावा घेतो, मुख्यमंत्री महोदयांना अवगत करत होतो. त्यांचा जरी थेट संवाद होत नसला तरी त्यांच्या सहकाऱ्यांचा होत होता. पहिल्या दुसऱ्या दिवशी संवाद झाल्यानंतर 2-3 दिवस मी त्यांच्या सहकाऱ्यांशी संवाद साधत होतो. मला आवर्जून तो घटनाक्रम सांगायचा की ज्या दिवशी त्यांची तब्येत खूप खालावली होती, मला वाटतं 5व्या दिवशी खालावली होती, 6व्या दिवशी माझं त्यांचं बोलणं झालं आणि मी त्यावेळी नाशिकमध्ये होतो एका आरोग्य शिबिरासाठी. नाशिकमधून थेट मी नागपूरला आलो सकाळच्या फ्लाईटने. नागपूरमधून यवतमाळ गाठलं आणि यवतमाळला शासन आपली दारक कार्यक्रम झाल्यानंतर त्या ठिकाणी हेलिपॅडला माननीय शिंदेसाहेबांना निरोप देताना माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेबांना मी काही या सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यांनी देखील मला काही वेळ दिला आणि त्या वेळेमध्ये हे सगळं त्यांना मी सांगितलं की ह्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या मागण्या आहेत आणि या पद्धतीनं थोडंसं डायलॉग जर चालू झाला तर ही चर्चा थोडीशी पुढं जाऊ शकते. मी त्या दिवशी इकडे गेलो. साहेबांची भेट झाल्यानंतर साहेबांच्या निरोपाची वाट बघितली. मी निरोप आणि हे चर्चेला वेळ होत होता म्हणून माझा नियोजित कार्यक्रम 1 नोव्हेंबरचा काळा दिवस, मी दरवर्षी बेळगावला जातो मराठी भाषिक बांधव आहेत त्यांना सपोर्ट करण्यासाठी आणि मी नागपूर विमानतळावर असताना 11:15चं फ्लाईट होतं. बरोबर एक 11:15च्या सुमारास मी म्हणजे बोर्डिंग पास काढलं, फ्लाईटमध्ये विमानतळात एंट्री केली, त्या आतमधल्या बसमध्ये बसणार तोपर्यंत माननीय CM साहेबांचा परत संवाद झाला. साहेबांनी त्या ठिकाणी विचारलं की काय कुठेस, मी सांगितलं की असं असं एअरपोर्टला आहे, आपल्या आदेशानुसार पुढची कारवाई करतो. मग साहेबांनी विचारलं की तू सकाळी म्हणजे कसं करायचं मी जरांगे त्याच दिवशी त्यांनी जलत्याग केला होता आणि त्यांचं वाक्य होतं, जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत येऊन चर्चा तरी करा. आणि ते एकदम भावनिक वाक्य होतं. त्याही अनुषंगानं माननीय CM साहेबांना मी कल्पना देत होतो आणि मग रात्रीचा प्रवास सुरू झाला. समृद्धी मार्गे त्या ठिकाणी आम्ही म्हणजे संभाजीनगरमध्ये पोहोचलो आणि त्या दिवशी पण म्हणजे देवकृपेनं आहे, जगदंबेच्या कृपेनं आम्ही त्या ठिकाणी, कारण आम्ही नागपूरवरून निघताना स्थानिक एक भाड्यातत्वावर एक गाडी केली होती आणि अनफॉर्च्युनेटली त्या डॉक्टरची कदाचित झोप झाली असेल नसेल आम्ही विचारलं नव्हतं. रात्री 1:30 वाजताच्या सुमारास माननीय CM साहेबांचा फोन येऊन गेला होता, प्रवास सावकाश कर अशाही सूचना त्यांनी दिल्या. मीही पुढच्या सीटवर बसून झोपलो होतो, पण मला अचानक जेव्हा 2-2:15 वाजता जाग आली त्यावेळी मी बघितलं की समृद्धी महामार्गावर ड्रायव्हरला अक्षरशः झोप लागली होती आणि मी ते निदर्शनास ते आल्यानंतर गाडी थांबवायला लावली, त्याला बाजूला घेतलं, त्याने तोंडावर पाणी मारलं, थोडा वेळ थांबला, पण त्याला विनंती केली की तू आता पाठीमागं बस
झोप माझा सहकारी दुसरा ऋषिकेश देशमुख कोणाने वैद्यकीय सहाय्यक त्याला विनंती केली. तो उत्कृष्ट गाडी चालवू शकतो, ऑलराऊंडर आहे. आणि मग तो त्यानं गाडी चालवायला घेतली आणि मग फास्ट सोसाट आम्ही पोहोचलो. संभाजीनगरमध्ये आलो. अगदी 5-10 मिनटामध्ये फ्रेश झालो एका हॉटेलमध्ये आणि सकाळचा सूर्य उगवतानाच आम्ही अंतरवालीमध्ये प्रवेश केला. येताना माजी न्यायमूर्ती राज्य मागासवर्गीयाच्या अध्यक्ष माननीय गायकवाड साहेबांना मी सकाळी 6 वाजता फोन केला. त्यांना म्हणलं, सर सॉरी तुम्हाला त्रास देतोय, उठवतो आहे, पण मी आत्ता मनोजदादांकडे पोहोचतो आहे. तर मला नेमकं काय कशा पद्धतीनं मुद्दे मांडावेत या अनुषंगानं थोडं गाईड करा. मग न्यायमूर्ती गायकवाड साहेबांनी काही मुद्दे सांगितले, टेक्निकल मुद्दे. ते मुद्दे मी आदरणीय मनोजदादांना सांगितले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 7 वाजता सकाळी म्हणजे मला वाटतं की 30 तारखेला तो शासन आपल्या दारी कार्यक्रम होता. 31 ऑक्टोबरला सकाळी 7 वाजता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना लगेच मी पोचल्या कल्पना दिली की साहेब मी या ठिकाणी आता अंतरवालीमध्ये पोचलो आहे आणि दादांना पण आपण उठूयात आणि तुमचं एकदा बोलणं झालं तर आपण चर्चा थोडी पुढे जाऊ शकते. लगेच आदरणीय CM साहेब सकाळी 7 वाजता मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी रात्री झोपले असतील CM साहेब पहाटे 4 किंवा 5 वाजता. म्हणजे मला तर वाटतं CM साहेब रात्रभर त्या दिवशी झोपले नव्हते, कारण सततच्या त्यांना अपडेट घ्यायच्या होत्या. राज्यातली परिस्थिती बिकट होत चालली होती आणि या अनुषंगानं कायदा आणि सुव्यवस्थेचा देखील ते आढावा घेत होते. सकाळी 7 वाजता माननीय CM साहेब मनोजदादांशी जवळपास 24-25 मिनटं, अर्धा तास म्हटलं तरी हरकत नाही, त्यांचा संवाद झाला. आणि मला वाटतं की तो जो आईस ब्रेक होणं ज्याला आपण म्हणतो की एक संवादाची प्रक्रिया पुन्हा सुरू होणं, ती सुरू झाली. कारण आपल्याला माहिती आहे की गावबंदी केली होती पुढारींना, सगळ्या राजकीय नेते, खासदार, आमदार, मंत्र्यांना. हाच फायदा तुम्हाला झाला, तुम्ही पुढारी नसल्यामुळे थेट पोहोचू शकता. ते खरं तर पथ्यावर पडलं असं म्हणता येईल की बाबा मी राजकीय नाही आहे, मुख्यमंत्री महोदयांचा विशेष कार्यकारी अधिकारी आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या वतीनं ही संवादाची प्रक्रिया सुरू व्हावी यासाठी खरं तर आलो होतो. त्याच्यामुळे गावकऱ्यांनी कोणी विरोध केला नाही, ते देखील गावकऱ्यांचं मी आभार मानतो की गावकऱ्यांनी विरोध न केल्यामुळे मी सहज त्या ठिकाणी प्रवेश करू शकलो. आणि त्या ठिकाणी संवाद जो सकाळी 31 ऑक्टोबरच्या सकाळी संवाद झाला त्यावेळी दादांच्या चेहऱ्यावर पण थोडंसं का होईना समाधान बघितलं. आणि तिथंही माझ्या अशा पल्लवीत झाल्या की बाबा आता कुठंतरी चर्चेला सुरुवात झाली आहे. आणि मग लगेच माननीय पुढच्या सगळ्या गोष्टी, नुकसान भरपाईच्या गोष्टी असतील किंवा ज्या काही त्यांच्या गोष्टी होत्या त्याही सतत साहेबांना अपडेट केला. दुसऱ्या दिवशी परत सकाळी माननीय CM साहेबांना त्या दिवशी सगळ्या गोष्टी अवगत केल्या. आणि सकाळी मनोजदादांची 1 नोव्हेंबरला सकाळी परत 10:30-11च्या सुमारास परत एकदा भेट घेतली, चर्चा केली. त्यावेळी काही गोष्टी चर्चेला आल्या, माननीय CM साहेबांना अवगत केल्या. आणि अशा पद्धतीने एक डायलॉग सुरू झाला. हेल्दी डायलॉग सुरू झाल्यानंतर पुढे सगळ्या गोष्टी, मग त्या दिवशी रात्री परत मी मुंबई गाठली. माननीय CM साहेबांना भेटून काही गोष्टी सांगितल्या की अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी आहेत. आणि माननीय CM साहेब पण लगेच राजी झाले. CM साहेबांनी पुढच्या गोष्टींची तजवीज केली. मग विशेष विमानाची व्यवस्था केली. न्यायमूर्ती गायकवाड साहेब असतील, MJ गायकवाड असतील, सुकरे साहेब असतील, त्यांच्याशी चर्चा केली. मला सगळ्यात महत्त्वाचे आभार ह्यांचे बच्चूभाऊंचे देखील मानायचे आहेत. कारण मी ज्या दिवशी मुंबईला गेलो इथून, त्या दिवशी बच्चूभाऊंनी 1 नोव्हेंबरला मला वाटतं रक्तपात नव्हे तर रक्तदान करून या लढ्याला पाठिंबा अशी एक अनोखी मोहीम चालवली. आणि बच्चूभाऊंनी रक्तदान केल्यानंतर 1 नोव्हेंबरला ते या ठिकाणी आले आणि 1 नोव्हेंबरला त्यांनी दादांची देखील समजूत काढली. आणि मला वाटतं आदरणीय बच्चू कडूंचा देखील या ठिकाणी खूप मोठा रोल आहे. बच्चूभाऊ देखील CM साहेबांचं सातत्यानं बोलणं करून देते, संपर्कात होते. आणि या सगळ्यांमुळं एक डायलॉग जेव्हा सुरुवात झाली त्यावेळी सगळी चर्चा हळूहळू पुढे गेली. आणि माननीय मनोजदादांनी देखील सहमती दर्शवली की बाबा आता शिष्टमंडळ येऊ द्या. यातला एक मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मनोज जरांगे हे अवघड आणि कठोर आंदोलक आहेत. तुम्हाला कधी वाटलं की आपण ह्याच्यात तोडगा काढू शकतो? खरं सांगायचं तर वाटलंच नव्हतं. वाटलंच नव्हतं. अनपेक्षित यश होतं. 31 ऑक्टोबरची त्यांची भेट, 1 नोव्हेंबरची भेट असेल, धाकधूक मनामध्ये होती. त्यांच्याशी बोलताना पण थोडी भीती वाटायची कारण ते थेट बोलतात. मुळे जात त्यांच्या मनात एक आणि पोटात एक असं बिलकुल नाही. जे काय असेल ते थेट बोलतात. आणि मलाही कुठंतरी त्यांचं बोलणं आलं की थोडासा डिप्रेस व्हायचो, कधी उत्साह वाटायचा. मग ते असं हळूहळू तुमच्यासारखे पत्रकार तुम्ही निराशा आशा सोडली नाही. तुम्ही चिवटपणे, म्हणजे तुम्ही चिवटे आहात आणि चिवटपणे तुम्ही त्यांच्या प्रत्येक मुद्द्याशी संवाद ठेवत गेला. नाही, नक्कीच. 1 नोव्हेंबरला मी ज्यावेळी परतीच्या प्रवासाला निघालो मुंबईला, त्यावेळी दुपारी दादांचा फोन आल्यानंतर मला तर खूपच टेन्शन आलं.
मी म्हणजे एकदम म्हणजे गलित मला वाटलं आता उपोषण काही सुटत नाही, आपण काही करू शकत नाही आपल्याच्याने. आपल्याच्याने काय होणार नाही. आपण आपला आता निघावं, आपलं बॅग बिग भरून निघावं. आणि खरं तर मी तसंच गेलो होतो बॅग बिग भरून. आणि परत आता ते मोठी मोठी माणसं सगळं बघतील, बाबा आपला छोटा लहान कार्यकर्ते होता पण आपल्याच्याने हे सगळं काय होणार नाही असं मनात भावना करून गेलो. परंतु दादांचा थोडासा तो फोन झाल्यानंतर परत थोड्या वेळाने फोन आला, परत थोड्या वेळाने फोन आला. आणि मग असं माझा त्यांना फोन करणं, हां, मग कुठंतरी मग खात्री पडलं की अरे नाही, हा माणूस जसा आहे तसा आहे, पोटात एक कोटात एक असं नाही आहे. जे आहे ते रोखठोक आहे, जे आहे ते प्रत्येक गोष्ट ते खुलेपणाने त्या ठिकाणी सांगतात. योग्य वेळी रागावतात, जिथं रागवायचे तिथे. आज पण बघितलं आपण, मंत्री असेल कोणी असेल बिलकुल बाळगत नाही. त्यांच्या ह्या स्वभावामुळे तुम्हाला तुमचा चिवटपणा वाढवायला मदत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती मनामध्ये जे द्वंद्व सुरू होतं की कधी थोडंसं नैराश्य यायचं, थोडा उत्साह वाटायचा. ते थोडंसं मग थोडंसं तुमच्यासारख्या सगळ्या शेतकऱ्यांनीही सांगितलं की थोडं स्थितप्रज्ञ देऊन प्रत्येक गोष्टीकडे बघा. त्यांनी जे काही बोलतील त्या अनुषंगानं आणि मग थोडंसं शांतपणे त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर विचार करून साहेबांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचवणं. आणि यातला एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. हे उपोषण सोडवण्यासाठी गेम चेंजर गोष्ट ठरली ती म्हणजे 2 न्यायमूर्तींना मनोज जरांगेंची चर्चा. ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? नाही, ही कल्पना मला खरं सुचली नाही आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्य देवेंद्रजी फडणवीस साहेब, खरं तर यांची ही कल्पना आहे. कारण जेव्हा सुरुवातीला ही चर्चा झाली की अशा पद्धतीनं उपोषण मागे घ्यायचं असेल तर टेक्निकल गोष्टी त्यांना दादांना कळायला पाहिजेत की का नेमका उशीर होतो आहे. मागासवर्गीय आयोगाचं कशा पद्धतीनं लांबलचक प्रक्रिया आहे, इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी कशा पद्धतीनं उशीर लागू शकतो, गोखले इन्स्टिट्यूट पुणेकडनं सगळे डेटा आकडेवारी घेणं, त्याच्यानंतर सॅम्पल सर्वे वाढवणं, मुंबईची टाटा सर्वे सोशल सायन्सेसच्या माध्यमातून अहवाल घेणं, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि स्वतः न्यायमूर्ती गायकवाड साहेबांनी देखील जे सांगितलं होतं मला, ते देखील मी त्यांना 1 नोव्हेंबरच्या सकाळी सांगितलं होतं की बाबा ही प्रक्रिया, आणि स्वतः मान्य गायकवाड साहेब असताना देखील असं महिन्या 2 महिन्यामध्ये ही प्रक्रिया झाली नव्हती. एक विशिष्ट काळ या सगळ्या गोष्टींना लागतो आणि हे जर व्यवस्थित पद्धतीने केलं तरच ते कायद्याच्या चौकटीत टिकू शकतं. नाहीतर हायकोर्टामध्ये आपलं टिकलं, सुप्रीम कोर्टमध्ये टिकलं नाही. पाठीमागचं आरक्षण आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. आणि म्हणून आता कुठल्याही पद्धतीच्या त्रुटी राहू नयेत या अनुषंगानं जर आपल्याला काम करायचं असेल आणि कायद्याच्या चौकटीत जर आरक्षण टिकवायचं असेल तर थोडासा या प्रक्रियेला वेळ द्यावा लागेल. या पद्धतीने देखील दादांशी चर्चा झाली. आणि आपल्याला कल्पना आहे की 2 नोव्हेंबरला जेव्हा स्वतः मला या ठिकाणी आभार मानायचे ते न्यायमूर्ती MG गायकवाड साहेबांचे, न्यायमूर्ती सुकरे साहेबांचे. कारण हे 2 न्यायाधीश राहिलेले, म्हणजे न्यायमूर्ती सुकरे साहेब तर आत्ताच काही दिवसांपूर्वी निवृत्त झालेत. न्यायमूर्ती गायकवाड साहेबांनंतर मराठा समाज तर देवच मानतो. आणि स्वतः मनोजदादा पण म्हणाले की आम्ही तर तुम्हाला देवच मानतो, तुम्ही म्हणाल ते आम्हाला मान्य. कारण गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या नंतरच मराठा आरक्षण हे हायकोर्टमध्ये टिकलं होतं. आणि त्यामुळं या दोन्ही जजेसने, खरं तर आपण बघितलं असेल राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हे धाडस केलं की 2 माजी न्यायमूर्तींना थेट त्या ठिकाणी आंदोलनस्थळी पाठवलं आणि त्याच्यामध्ये 2 टप्पे केले. मग पहिल्यांदा शिष्टमंडळानं चर्चा करणं असेल आणि दुसऱ्या टप्प्यात शासनानं येऊन जी काही चर्चा झाली त्यावर शिक्कामोर्तब करणं किंवा थेट त्याची जबाबदारी घेणं असेल. आणि म्हणून मला वाटतं की हे हळूहळू पुढं, तरीच देखील आमच्या मनात धाकधूक होती. पहिलं शिष्टमंडळाला चर्चा झाली, परत मंत्री महोदयांचं शिष्टमंडळ आलं, परत ती चर्चा झाली, तरी शेवटपर्यंत जोपर्यंत ते ज्यूस घेऊन उपोषण सोडत नाही तोपर्यंत माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या गॅरंटी धाकधूक होती, पुढे काय असं सगळं. आता यातला तुमच्या बाबतीतला एक जो मुद्दा मला समजला किंवा आंदोलकांमधूनच ही चर्चा समोर आलेली आहे ती त्यांच्याकडून मी ऐकली, मनोज जरांगे यांच्या निकटवर्तीयांकडून. ते असं म्हणतात की आत्तापर्यंत मनोज जरांगे यांचं आंदोलन सोडवण्यासाठी जेवढे काही लोक आले तेवढे सगळे लोक मुख्यमंत्र्यांकडून निरोप घेऊन यायचे आणि मनोज जरांगे यांना कन्व्हिन्स करायचे. मात्र तुम्ही त्यात वेगळे होतात. तुम्ही आधी जरांगेंकडे आलात, जरांगेंचे सगळे मुद्दे समजून घेतले आणि त्या मुद्द्याच्या आधारे तुम्ही मुख्यमंत्र्यांना कन्व्हिन्स केलं, म्हणून हे उपोषण सुटण्यासाठी जास्त फायदा झाला. नाही, आज तुम्ही थेरी उलटी वापरली आहे. नाही, खरं तर म्हणजे हे अनपेक्षितपणे हे सगळं घडलं आहे. कारण यवतमाळच्या हेलिपॅडला जेव्हा आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब, एकनाथजी शिंदेसाहेब, संजय राठोड साहेब पण होते. आणि त्यावेळी जी काही वेळापुरती हेलिपॅडवर जी चर्चा झाली त्यावेळी आदरणीय CM साहेबांनी सूचना केली की बाबा आपल्याला काहीतरी मार्ग काढायचा आहे आणि संवाद चालू करायचा आहे. आणि जेव्हा संवाद चालू करायचा असेल तर तो एकतर्फी होऊ शकत नाही.
तो दुतर्फी असावा लागतो. आणि म्हणून स्वतः त्या ठिकाणी रातोरात प्रवास करून मी पोहोचलो. मी तुम्हाला तो किस्सा पण सांगितला. आई जगदंबेच्या कृपेने वाचलो एका मोठ्या संकटातून, आणि हे सगळ्या गोष्टी पुढे घडत गेल्या. त्याच्यामुळे जो आईस ब्रेक करणं म्हणतो आपण, एका संवादाला सुरुवात करणं, आणि फक्त या निमित्तानं मला एकही पटलं की फक्त कुठलीही गोष्ट, कुठलाही एक मोठा विषय असेल तर तो संवादानं नक्की सुटू शकतो. मग कितीही घरातल्या विषय तुमच्या बाबतीत असा एक प्रश्न पडला, म्हणजे तुम्ही मुख्यमंत्र्यांचे संवाद दूत म्हणून मनोज जरांगेकडे आला होतात की मनोज जरांगेंचे संवाद दूत म्हणून मुख्यमंत्र्यांकडे जात होतात, हे कोड आहे? खरं तर याला म्हणता येईल की आता दोन्ही बाजूचा संवाद दूत. म्हणजे संवाद निर्माण करण्याचं काम केलं, ही जमेची बाजू होती. तुम्ही एका बाजूला रुग्णांचे आशीर्वाद घेण्याचं म्हणता येईल किंवा रुग्णांना मदत करण्याचं काम करता, आणि आता हे मोठं उपोषण सोडवण्यासाठी किंवा मोठं आंदोलन जे आहे ते शांत करण्यासाठी तुम्ही मोलाची कामगिरी बजावली आहे. एक समाधानाची भावना आहे मनात? नक्कीच प्रचंड समाधानाची भावना आहे. मला नक्की या ठिकाणी सांगायचं की मला एवढं समाधान मी सांगू शकत नाही, कारण रोज मोबाईलवर ज्या पद्धतीच्या हे येत होता. आणि मला अजून एक किस्सा सांगा. ज्या दिवशी 1 नोव्हेंबरचा दिवस होता, आदरणीय मनोजदादांना मी भेटलो. तिथून निघालो. शुभम वाडेकर, जर मी चुकत नसेल तर, या 22 वर्षाच्या युवकाने आत्महत्या केली होती. आणि त्याच्या गावातल्या सगळ्या गावकऱ्यांनी जोपर्यंत सहायता निधीमधून अर्थसहाय्य मिळणार नाही तोपर्यंत पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाही, PM करणार, अशी भूमिका त्या ठिकाणी घेतली होती. त्या ठिकाणी संभाजीनगर म्हणजे आंतरवलीवरनं मी निघालो की डायरेक्टली या ठिकाणी घाटीला गेलो. त्या सगळ्या नातेवाईकांची समजूत काढल्याने तात्काळ माननीय आमचे प्रधान सचिव विकास खारगे साहेबांशी बोलून, माननीय आमचे खाजगी सचिव खादगावकर साहेब होते, कवळे साहेब होते, त्यांच्याशी बोलून त्यांना विनंती सतत केली. बिलोनीकर साहेब, पालव साहेब असतील, आमच्या नातू मॅडम असतील, की बाबा हे जर आत्ताच्या आत्ता तासभर नाही आलं तर भावना एवढ्या तीव्र होत्या की त्या लोकांचं असं म्हणणं होतं की आम्ही पार्थिव घेऊन कलेक्टर ऑफिसला जाणार. ते एकदमच. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिथे घाटीला गेल्यानंतर त्यांच्या त्या गावकऱ्यांनी ती चिठ्ठी दाखवली. त्या चिठ्ठीवर त्यांनी लिहिलं होतं की आदरणीय मनोजदादा, तुमच्या तब्येतीची तुम्ही काळजी घ्या, मराठा समाजासाठी मी हे बलिदान करतो. अजूनही अंगावर शहारा येत होते. 22 वर्षाच्या मुलांनी काय जग पाहिलं असेल. आणि त्यावेळी देखील एकदम मनामध्ये, म्हणजे आता अजून जरी आठवलं तरी मला एकदम कसं तरी होतं. या संपूर्ण 8-10 दिवसांमध्ये जवळपास 25पर्यंत आत्महत्या त्या ठिकाणी झाल्या. टोकाचं पाऊल आपल्या बांधवांनी उचललं. मला वाटतं की अजून जर आंदोलन 1-2 दिवस जरी राहिलं असतं तरी काही होऊ शकलं असतं. म्हणजे आपण कल्पना देऊ शकत नाही. बीडची आपण घटना बघितली, राज्यभरातला उद्रेक बघितला, आणि सगळ्यात महत्त्वाचं एक वेळ ते आपण समजून घेऊ. पण टोकाचं पाऊल उचलण्याचं प्रमाण खूप वाढलं होतं. आणि लहान लहान मुलांचं, 22 वर्षाच्या मुलाने काय आयुष्य बघितलं असेल, आणि ते एकदम लागत होतं. माननीय मुख्यमंत्री महोदयांना 1 नोव्हेंबरच्या रात्री जेव्हा भेटलो त्यावेळी देखील त्यांना मी हा किस्सा सांगितला की साहेब, असं असं घाटी रुग्णालयामध्ये गेलो होतो आणि घाटीमध्ये अशा पद्धतीनं त्या ठिकाणी घटना घडली. साहेबांना पण एकदम गदगदून आलं. 22 वर्षाचा मुलगा. आणि म्हणून साहेब म्हणले, मंगेश, काही जे पाहिजे ते आपण शर्तीचे प्रयत्न करू, पण हे सगळं एकदम म्हणजे शिंदेसाहेबांच्या जीवाची तगमग मी त्या दिवशी बघितली की एक एक जीव हा अनमोल आहे आणि तो जीव गमवायला नको, अशा पद्धतीच्या भावना माननीय शिंदेसाहेबांनी व्यक्त केल्या. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातल्या भावना मी वाचल्या होत्या. म्हणजे आपल्या कुटुंबातील कोणीतरी जात आहे, अशा पद्धतीच्या भावना मुख्यमंत्री महोदयांच्या डोळ्यात त्या दिवशी मी बघितल्या होत्या. आणि मलाही एकदम गलबोलून आलं होतं. ज्या क्षणाला मी 1 नोव्हेंबरच्या रात्री CM साहेबांच्या इथून निघालो, रात्रीचे 10:30-11 वाजले असतील, त्यावेळी मी म्हणजे साहेब आणि मी निशब्द झालो होतो. आम्ही दोघंजणांनी एकमेकांना निघत्या वेळेचा जो निरोप असतो, साहेब येतो वगैरे, असं आमचं म्हणजे ते बोलण्याचं पण हे झालं नव्हतं. ह्या घटनेचा जेव्हा उल्लेख झाला लहान मुलाच्या, आणि म्हणून सगळेच इमोशनल झाले होते. मी स्वतः व्यक्तिशः त्या घाटी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तर मला ते पार्थिव नुकतंच PMला गेलं होतं. एकदम म्हणजे 1 तासामध्ये आपण ती कारवाई केली, त्या कुटुंबाला पैसे दिले. पण एकदम सगळ्या अशा घटना बघून असं वाटत होतं की अरे, आपण आत्ता जर हे थांबलं नाही तर खूपच एकदम कुठेतरी आपण चुकतो आहे. आणि म्हणून म्हणजे मला तर खरं भावनाही व्यक्त करता येत नाही आता. असं खूपच एकदम झालं होतं. नक्कीच. तर हे आहेत भावना विवश झालेले मंगेश चिवटे. मात्र मराठा समाजाचं टोकाला गेलेलं आंदोलन संपवण्यासाठी, आंदोलन शांत करण्यासाठी, शब्द पुन्हा वापरतो, टोकाला गेलेलं आंदोलन शांत करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या वतीनं एक संवाद दूत म्हणून काम करणारा व्यक्ती हा आरोग्य दूत होता, ज्यांचं नाव मंगेश चिवटे आहे, ज्यांच्या प्रयत्नातून मराठा समाजाचं उपोषण मागे घेतलेलं आहे, आंदोलनसुद्धा शांत झालेलं आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी 10 पावलं पुढे पडलेले सुद्धा पाहायला मिळतात.